राजकारणात कधी-कधी असा निर्णय घेतला जातो, जो फक्त उमेदवारी नसतो, थेट एक राजकीय संदेश असतो. आणि यावेळेला तसाच एक राजकीय संदेश, एक धक्का दिलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी. विशेष म्हणजे हा धक्का देत असताना एकनाथ शिंदे उर्फ भाईंनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल टाकलंय. एकनाथ शिंदेंनी नेमका कसा धक्का दिलेला आहे, त्यांचं धक्कातंत्र काय आहे? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल टाकलंय म्हणजे एकनाथ शिंदेंनी काय केलंय? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर राज्यसभेच्या जागेसाठी अनेक मोठी नावं चर्चेत होती शिंदे शिवसेनेच्या माध्यमातून. माजी खासदार होते, मोठे मोठे नेते होते, पक्षातले वजनदार चेहरे होते. पण अचानक एकनाथ शिंदेंनी सोलापूरच्या प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांचं नाव जाहीर केलं आणि एका निर्णयाने अनेकांचे राजकीय हिशेब कोलमडले. ज्योती वाघमारे हे नाव फक्त राजकारणातलं नाहीये, तर मुद्देसूद भाषण, अभ्यासपूर्ण मांडणी, आक्रमक वक्तृत्वासाठी ओळखलं जाणारं ते नाव आहे. टीव्हीवरच्या अनेक चर्चांमध्ये त्या शिंदे शिवसेनेची बाजू ठामपणे मांडताना दिसतात. त्यामुळे आता त्या थेट संसदेत जात असल्यामुळे राज्यसभेत एक नवा आणि आक्रमक आवाज ऐकायला मिळणार आहे. विशेष म्हणजे राज्यसभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्याकडनं सगळ्यात आक्रमक आवाज असतो तो संजय राऊत यांचा. त्यामुळे आता त्यांना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी ज्योती वाघमारे यांचा आवाज तयार ठेवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पण एकनाथ शिंदेच्या निर्णयामागे फक्त राजकीय सामना नाहीये, तर एक मोठा सामाजिक संदेश पण आहे. ज्योती वाघमारे यांची पार्श्वभूमी आंबेडकरी चळवळीशी जोडलेली आहे. त्यामुळे शिंदे गटाने आंबेडकरी चळवळीतील एका धडाडीच्या कार्यकर्त्याला संधी दिल्याचंही चित्र निर्माण झालेलं आहे. यासोबतच दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे महिला नेतृत्वाचा. एका बाजूला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं प्रियांका चतुर्वेदी यांना पुन्हा संधी दिलेली नाहीये आणि थेट शरद पवार यांना पाठिंबा दिला, तर दुसऱ्या बाजूला शिंदे शिवसेनेनं एका महिला नेत्याला ज्योती वाघमारे यांना राज्यसभेत पाठवून लाडकी बहीण सशक्त करण्याचा राजकीय संदेश दिल्याची देखील चर्चा सुरू आहे. आता या निर्णयाचा आणखी एक महत्त्वाचा राजकीय अँगल म्हणजे सोलापूर. ज्योती वाघमारे यांचा राजकीय प्रवास काँग्रेसपासून सुरू झालेला होता. 2014 मध्ये त्या सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या. त्यानंतर काही काळ त्या राजकारणापासून दूर गेल्या, पण 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत फूट पडली आणि त्या शिंदे शिवसेनेत सामील झाला. त्यांच्या या आक्रमक वक्तृत्वामुळे त्यांना पक्षाच्या राज्य प्रवक्त्या करण्यात आलं आणि आता त्यांना थेट राज्यसभेत पाठवण्यात आलेलं आहे. आता एकनाथ शिंदेंनी ज्योती वाघमारे यांना संधी दिली या निर्णयाची सगळ्यात मोठी चर्चा का होते माहितीये? कारण अनेकांच्या मते हा निर्णय म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शैलीची आठवण करून देणारा आहे. स्वर्गीय बाळासाहेबांनी नेहमी एक वेगळी राजकीय परंपरा निर्माण केलेली होती. त्यांनी फक्त मोठ्या घरातल्या लोकांना संधी दिलेली नव्हती, त्यांनी सामान्य शिवसैनिकांना पुढे आणलेलं होतं. पानटपरी चालवणाऱ्या कार्यकर्त्याला आमदार केलं, रिक्षा चालवणाऱ्या माणसाला नेता बनवलं, ट्रक ड्रायव्हर, भाजी विक्रेते, सामान्य शिवसैनिक यांनाही विधानसभा आणि संसदेत पोहोचवलं. कारण स्वर्गीय बाळासाहेबांसाठी राजकारण म्हणजे वंशपरंपरा नाही, तर कार्यकर्त्याची किंमत होती. आणि म्हणूनच अनेकांच्या मते सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांना राज्यसभेत पाठवून एकनाथ शिंदे यांनी जणू बाळासाहेबांचीच ती परंपरा म्हणजे सामान्य कार्यकर्त्याला मोठं करण्याची परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू आहे. म्हणून हा निर्णय हा केवळ एका उमेदवाराचा नाहीये, तो एकाच वेळेला राजकीय रणनीती, सामाजिक समतोल आणि संघटन विस्तार यांचा मिलाफ आहे. आता आपल्याला बघायचं एवढंच की राज्यसभेत ज्योती वाघमारे यांचा आवाज किती घणाघाती ठरतो आणि या निर्णयाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर पुढे कसा परिणाम होतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? एकनाथ शिंदे यांनी ज्योती वाघमारे यांना संधी दिलेली आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. टाइम महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.